आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली मोठी लक्षवेधी बातमी ती म्हणजे माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। सध्या नाही का गैरव्यवहारात दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे आणि नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत। मुंबई हायकोर्टमध्ये आज कोकाटेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना भाजपमधल्या जागा वाटपासंदर्भातली। मुंबईत 84 जागा शिवसेनेला सोडण्यास भाजपनं नकार दिलाय। 2017ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर भाजपनं मात्र दावा केलाय। 150 प्लस जागांसाठी भाजपचा आग्रह हा कायम आहे। त्यामुळे जागा वाटपाचं हे सूत्र कसं असेल आणि हा तिढा कसा सुटणार याकडे लक्ष असणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे वाल्मिक कराड संदर्भातली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडसह अन्य आरोपींविरोधात आरोप निश्चिती होणार आहे। त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भातल्या घडामोडींवर आपलंही लक्ष कायम आहे। तर या 3 महत्त्वाच्या बातम्यांवर आपलं लक्ष कायम असणार आहे। माणिकराव कोकाटेंसंदर्भात आज मुंबईमध्ये बऱ्याच घडामोडी आहेत। एकतर हायकोर्टामध्ये आज नेमकं काय होणार त्या संदर्भात महत्त्वाचं लक्ष आहे आणि दुसरं म्हणजे माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात आहेत। या ठिकाणी नाशिक पोलिसांचं पथक हजर झालेलं आहे।